नमस्कार मित्रांनो, आपण शहाजहानने मुमताजसाठी ताजमहल बांधलेला पाहिला, पण आज मी तुम्हाला अशा एका व्यक्तींची गोष्ट सांगणार आहे ज्याने आपल्या पत्नीच्या प्रेमापोटी स्वतःच्या आयुष्याची सर्व पुंजी खर्च करून तिचं मंदिर उभारलं। ही गोष्ट आहे बिहारच्या पूर्व चंपारणमधील बाळकिशोर रामची। बाळकिशोर राम यांचं आयुष्य संघर्षाने भरलेलं होतं। लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलं, शिक्षण सुटलं, पण अशा कठीण काळात त्यांच्या पत्नी शारदा देवी त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिल्या। बाळकिशोर यांना पुन्हा शिक्षण घेता यावं म्हणून शारदा देवी यांनी स्वतःचे दागिने विकले, मजुरी करून घर सांभाळलं। त्यांच्या या त्यागामुळे बाळकिशोर हे पंचायत समिती सचिव बनू शकले। 2007 पासून शारदा देवी आजारी होत्या। बाळकिशोर त्यांच्यावर उपचार करत होते, पण दुर्दैवाने 2022 मध्ये बाळकिशोर यांच्या निवृत्तीच्या अवघ्या 6 महिने आधीच शारदा देवी यांचं निधन झालं। या धक्क्याने बाळकिशोर पूर्णपणे खचलेले होते, तर त्यांच्या आपल्या पत्नीची आठवण अजरामर राहण्यासाठी या ठिकाणी जे आहे बाळकृष्ण याने आपल्या निवृत्तीचे 65 लाख रुपये खर्च करून 65 फूट उंच भव्य मंदिर उभारले। पूर्व चंपारण मधील भुवन छपरा गावात हे मंदिर आहे। मंदिरात शारदा देवींची सुंदर मूर्ती बसवण्यात आलेली आहे। शारदा देवींचा चहा खूप आवडत असे म्हणून आजही बाळकिशोर दररोज मूर्तीसमोर चहाचा कप ठेवतात। तर खरे प्रेम हे मृत्यूनंतरही जिवंत राहतं, हेच बाळकिशोर यांनी सिद्ध केले। तुम्हाला या महान प्रेमाची गोष्ट कशी वाटली कमेंट मध्ये नक्की सांगा। अशाच हृदयस्पर्शी गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।